खबर गढ़चिरौली से है, जहां देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पूरे देश भर के सभी किसानों की क्लास 2 की जमीन को क्लास 1 में बदलने का बड़ा फैसला लिया है। इसी तरह महाराष्ट्र की मुख्यमंत्री ने भी विदर्भ क्षेत्र की 1964 से पहले की सभी जमीनों को क्लास 2 से क्लास 1 में बदलने का निर्णय लागू किया है। इस ऐतिहासिक निर्णय के लिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री को पूर्व विधायक डॉक्टर देवराव होली ने धन्यवाद दिया है। उन्होंने यह भी कहा कि शासन ने आदेश जारी किए हैं, लेकिन कुछ अधिकारी और कर्मचारियों की लापरवाही के कारण कई किसानों की जमीन का रिकॉर्ड गड़बड़ हो गया है। कहीं क्लास 2 की जमीन क्लास 1 में बदलने के बजाय क्लास 1 से क्लास 2 में दर्ज हो गई है। संवाददाता हस्ते भगत की रिपोर्ट। जो आपल्याला निवेदन देण्यात आलं आहे त्याबद्दल आपण का बोलू शकता? या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण देशभराच्या शेतकऱ्यांसाठी सगळे लोकांच्या वर्ग 2चे वर्ग 1 केले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आमच्या विदर्भाच्या सर्व जमिनी 1964च्या आतील जमिनी वर्ग 2चे वर्ग 1 सरसकट झाल्या। त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो। परंतु शासनाच्या काही अधिकारी काही कर्मचाऱ्यांकडून ज्या वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 झाले, वर्ग 1च्या जमिनी वर्ग 2 झाले, त्याच्यासुद्धा तात्काळ दुरुस्त करून शेतकऱ्यांचे त्यांचे काम करावे। दुसरा, ज्या शेतकऱ्यांचा सातबारा आहे परंतु ऑनलाईन सातबारा निघत नाही, ते सुद्धा स्थानिक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निग्लिजन्समुळे झालेले आहे, ते सुद्धा तात्काळ दुरुस्त करावे। आणि दुसरा विषय असा आहे की बरेच शेतकऱ्यांच्या खाते फोड शासनाने आदेश दिले आहे, परंतु स्थानिक कर्मचारी किंवा अधिकारी तहसीलदारपासूनचे हे काम करत नाही। म्हणून माझं सर्व गडचिरोली जिल्ह्यातील तमाम जनतेला माझी विनंती आहे की ज्यांचे सातबारे निघत नाही ते सर्व तहसीलदारांकडे ॲप्लिकेशन करायचं। त्यांचे वर्ग 2चे वर्ग 1 2 झाले, वर्ग 2चे वर्ग 1 झाल्या, अशा सातबारांची दुरुस्ती करून तहसीलदाराकडे अपील करावं, अशी माझी आग्रहाची विनंती आहे। सोबत ज्या ऑनलाईन करताना सरकारी जमिनीवर दुसऱ्या लोकांचे त्याच्यात काबील केले, जे तलाव होते ते तलावसुद्धा ते संबंधित जे जमीन माफिया आहेत त्यांच्या नावाने करून घेतलेले आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या विविध समस्या गडचिरोलीमध्ये येतात। मी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माझी विनंती आहे याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या हिताची आपण काम करावं, अशी माझी आग्रहाची विनंती आहे। आणि या सेवा पंधरवाडीतच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसापासून तर महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबरमध्ये जो सेवा पंधरवाडीमध्ये आहे त्या सेवा पंधरवाडीमध्ये हे संपूर्ण काम करावे, अशी माझी आग्रहाची विनंती आहे।